4 याच्या पुढच्या तीनही मॅचेस 4 षटकांच्या असतील. अरे बाकीच्यांना विनंती प्लीज अमराई टीम सुधीर पवार प्लेयर व्यतिरिक्त मंच खेळाडू कक्षामध्ये कोणी नसेल. तिसरं पर्व आहे संदीप, सर्वांना ठाऊक आहे. इकडे आहे इकडे. जितूभाई पाटील कधी ओव्हर मध्ये कॉम्प्रोमाइज करत नाहीत, कधीच नाहीत. त्यांना आताही सांगितलं की घ्यायची का 6 ओव्हरची मॅच तर ते सांगतील नक्की घ्या. खेळाडूंना खेळ करू द्या चांगला, आपण पळून जाऊ बस, बाकी काही नाही. भाऊ इथे स्वतः भाई इथे 5:45 येतात, 5:45-6 वाजता. त्यांचं म्हणणं आहे की क्रिकेटचे टीम लवकर आल्या पाहिजेत, मॅचेस लवकर होऊ दे. 6 ओव्हरच्या त्या जर का टीम 6 वाजता येणार असतील तर 6 ओव्हरची पण मॅच घ्यायला ते तयार आहेत, परंतु आपल्या टीम 8 वाजता येतात. ते 6 वाजता पण येतात आणि सकाळी 6 वाजेपर्यंत पण थांबतील, ही गॅरंटी आहे मला. स्वतः चांगले क्रिकेटर आहेत, क्रिकेटची त्यांना जाण आहे, खरं तर आपल्या धर्माची त्यांना जाण आहे. म्हणूनच अगदी पाहतोय आपण महाशिवरात्रीचा हा महाजल्लोष महाउत्सव आपण इथे साजरा केला. शिव ही सत्य आहे, शिव ही भक्ती आहे. पाच ज्युनियर भैरवनाथ यांना जरा कॅमेरामध्ये कैद करा या ज्युनियर टीमला, कारण ही भावी पिढी आहे पुढची भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीची. त्यांना कॅमेऱ्यात कैद करा, नाहीतर ते मला कैद करतील नंतर घरी जाताना. मगाशीच त्याने एक धमकी दिली मला, तुम्ही आमचं जर का नाव घेतलं नाही ज्युनियर टीमचं तर पुढच्या वर्षी कसे बोलवतात भाई बघतो तुम्हाला. ही होती थोडी थट्टा मस्करी, परंतु ज्युनियर टीम भैरवनाथ गारपोली संघाची खूप चांगलं काम करते. आतमध्ये गेले, त्यांनी फक्की तिथे मारली, लाईन आखल्या, तुमचं मनापासून आभार. चला जाऊया मॅचकडे. 4 ओव्हरचा सामना, 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट करणं गरजेचं आहे. पहिलं षटक घेऊन आलाय सचिन केवने, समोर आहे महेश सावंत. पहिला स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, काय विकेट किपिंग पहा विजय पवारच्या रनआउट साठी सुनील तयार होता. हे ब्लाइंड स्विचिट खेळल्यानंतर विकेट किपर मागे ब्लाइंड असतो, पूर्णपणे अंधार, कुठून चेंडू येतोय तो देखील सचिन केवणेचा वेग, कशी विकेट किपिंग ठाऊक नाही. टेनिस बॉल क्रिकेट. सर्व पदाधिकारी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. लॉंग ऑफच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झालाय. पहिली धाव धावफलकावरती अष्टविनायक अमराई संघाची. दमदार असा क्रीडा सोहळा आपण अनुभवतोय. उद्या मनसेचे ठाणे जिल्ह्याचे वाघ, ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी जाधव साहेबांची उपस्थिती या मंचावरती तुम्हाला लागेल. आणि नक्कीच उद्या पिट्या भाई, सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव सोशल मीडियावरती, त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभणार आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहे, पाहूया पोहोचेल का. झेलसाठी प्रयत्न करतोय परंतु बॉल चाललाय सीमारेषा पार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, काय तिथे प्रयत्न करतोय पहा सुनील. रनआउट साठी. आज महाशिवरात्री, पुन्हा एकदा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग. एक ट्रेंड मागे आलाय पण मागच्या 1.5 ते 2 वर्षांपासून केदारनाथ. ट्रेंड मी का बोलेल, कारण तिथले जेव्हा रील्स बंद झाल्या ना तेव्हा संख्या पण कमी झाली. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू खेळला जातो. एक धाव. भक्ती करावी, देवाची भक्ती करावी. हाल आपण फेमस होऊ नये यासाठी कधीच भक्ती करू नये. दरम्यान या मंचावरती आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच आगमन झालं, अर्थातच खालापूर तालुका सचिव आदरणीय मंदारजी देशमुख या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. त्यासमवेत आदरणीय संतोषजी मिरकुडे, आदरणीय अतुलजी भोपी. काय फटका केसला विजय पवारने, ताकद आहे ताकद. छक्का नाही, अठ्ठा नाही, 10 ठोकलाय विजय पवारने, अमराईचा सुपरस्टार. तुम्ही त्याला समोर चेंडू ठेवला तो सीमारेषा बाहेरच दाडणार.
6 धावेने स्कोर जाऊन पोहोचला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 वरती. जसा चेंडू डिलिव्हर झाला तसा सचिनने डोक्यावरती हात ठेवला, कारण त्याला ठाऊक आहे मी हा अगदीच समोर ठेवला चेंडू, आणि तिथेच तर चूक झाली. एकदा मला अजूनही आठवतं की समालोचक आकाश चोप्रा यांनी एक कमेंट केली होती, ट्विटरला देखील टाकली होती की जर का हे एवढे लांब लचक षटकार मारतात तर त्यांना 6 नाही 8 द्यायला पाहिजेत, 10 द्यायला पाहिजेत, अशा धावा द्यायला पाहिजेत. आणि मला अजूनही आठवतं की यजुवेंद्र चहलने एक कमेंट केली होती त्याला, जर का असं तुम्ही करत असाल तर 3 डॉट चेंडू टाकल्यानंतर कुठेतरी आपण बॅटरला देखील आउट दिलं पाहिजे. आदरणीय समीरजी मुल्ला या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. ज्येष्ठ क्रिकेटर समीर मुल्ला, चंदू 11, त्याचबरोबर राजू सुर्वे, मगाशी राजू सुर्वे देखील होते, अनिल थोरवे देखील होते, आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा, जितूबाई यांच्या स्पर्धेचा. वेगवान चेंडू गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो प्रथमेश केवणे, पहिला चेंडू इथे निर्धाव टाकतोय. महेश सावंत आणि विजय पवार सलामीची जोडी मैदानात. धावफलक येते मात्र 13. सर्व सहकाऱ्यांचे, भाईंच्या सर्व सहकाऱ्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. सध्या सगळेजण संदीपजी आता महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. सर्वांना महिला दिनाच्या देखील शुभेच्छा. जागतिक महिला दिने आज 8 मार्च. वेगवान चेंडू प्रथमेश, सचिनच्या विरोधात तुम्ही केलेलं आक्रमण आणि त्याचं प्रत्युत्तर प्रथमेश कडून तुम्ही पाहतात. एक काळ असा होता 2 वर्षांपूर्वी की ढवळेपाडा संघ गोलंदाजांच्या शोधात होता, तो शोध त्यांचा संपलाय. चांगले गोलंदाज, युवा चांगले गोलंदाज या टीमकडे आपण पाहतोय. सलग 2 चेंडू निर्धाव, धावसंख्या 13. 4 ओव्हरचा सामना. शॉर्ट पिच बॉल पूल करायचा होता, इन फ्रंट ऑफ स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग जुळलं नाहीये. विजय पवार धावसाठी तयार होता परंतु थांबवलं महेश सावंतने. मागच्या 3 चेंडूंमध्ये एकच धावा आले, पॉवर प्लेच्या षटकात धावा आल्या त्या मात्र 13. टोटल ऑन स्कोर कार्ड 14. 14 धावा धावफलकावरती आहे. नेक्स्ट मॅच चांदई आणि त्यांच्या विरोधात मात्र असेल जनमन कळंबोली. या 2 संघादरम्यान पुढची लढत असेल. काल मायरा 11 मार्केवाडी हा संघ टॉप 4 मध्ये दाखल झालाय. काय फटका केसला पहा, विजय पवार नाही तर विजय पॉवर आहे हा. आणखी एक धमाका मनसेचा, लांब लचक षटकार. खेळाडूचं भरभरून कौतुक आपण करतो या खेळाडूचं, परंतु या खेळाडूची मेहनत देखील तेवढीच महत्वाची आहे. सागर सावंत यांच्या तालमीत घडलेला हा खेळाडू आहे. एक काळ असा होता भर दुपारी बिन चपलेचा बिन शूजचा काही नव्हता, अनवाणी खेळत होता वावळोलीच्या क्रीडांगणावरती कळंबोलीच्याच विरोधात. मी तेव्हा त्याला पाहिलं होतं, कारण त्याने सांगितलं माझ्या नंबरचे शूजच नाहीयेत. ते शूज शोधण्याचं काम केलं होतं सागर सावंत यांच्या मित्राने. हे देखील विसरून चालणार नाही. एक महत्त्वपूर्ण कमेंट जरूर आले, मला वाटतं आमचे टेक्निकल टीम जरा कमेंटकडे आपण येऊया. अगदी जितूबाई ओमकार क्रीडा मंडळ आश्रयाच्या मैदानावरती आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने या क्रीडा नगरीची ओपनिंग झाली आणि ओमकार क्रीडा मंडळ आश्रयाने मैदान जरूर सज्ज केलं, परंतु त्यानंतर या मैदानात एक चांगलं दिमागदार आयोजन तुम्ही मनसेच्या वतीने केल्याबद्दल शरददादा टानगे यांच्याकडून या स्क्रीनवरती कमेंट जरूर पाहू शकता. टेक्निकल टीमकडून या कमेंट आमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्यात. मनस्वी आपलं शरददादा सहर्ष स्वागत आणि आभार सुद्धा. निश्चितच पुढच्या अजूनही येणारे 2 दिवस बाकी आहेत. तो फंडा मला असं वाटतं उद्या चालू होईल. बाईंना देखील आपण ती यूट्यूब लिंक पाठवली होती. चांदई विरोधात कडावचा तो सामना, ऑनलाईन कमेंट आपण सर्वांच्या वाचत होतो. प्रत्येकजण आनंद घेत होता. 2 धावा इथे चोरल्यात. 2 धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 22 वरती. आणि भाई देखील सर्वांना अगदी मन मोकळेपणाने काम करून देतात, ही त्यांची खासियत आहे. 22 धावा 22.
उडवायचा होता चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पंच इथे कोणताच इशारा देत नाहीये. षटक क्रमांक दुसरे इथे झालंय समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 11च्या सरासरीने 22-22. इथे घेतलाय. अंपायर्स कॉल आलाय. सचिन, मगाशी देखील अशीच गोष्ट घडली होती. तेव्हाही आम्ही सांगितलं इतरांना की वाईड साठी रिव्ह्यू नाहीये, परंतु पंचांचा जो निर्णय असेल रॉकी भाई सध्या स्टेजवरती आहेत. त्यांचा गॉगल हा चर्चेचा विषय असतो दरवर्षी. दरवर्षी नवीन स्टाईलचा गॉगल आम्ही त्यांचा पाहिलाय. भाविक ठोंबरे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत त्यांच्या गॉगलची. खरी आहे का? गुणरत्न सदा भरते. पंच इथे तपासतायत व्हाईट बॉल आहे की नाही. माहिती आमच्यापर्यंत ते पोहोचवतील. सर्व पदाधिकारी मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. टेन्शन आहे. दोन्ही ताकदवान संघ आहेत. जबरदस्त मॅच होणार आहे यात शंका नाही. एकतर्फी सामना होणारच नाही. या लास्ट बॉल पर्यंत तुम्हाला थ्रिल पाहायला मिळेल. फक्त आता वेळ होत चाललाय जास्त. पुढचे दोन्ही संघ आपण तयारीत लागा. चला, पंच इथे तिसऱ्या पंचांनी निर्णय दिला की इट्स अ व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय व्हाईट बॉल. चला, तिन्ही पंच आपण डिस्कशन करा हे सत्र झाल्यानंतर. कारण जे म्हणणं होतं सचिन केवणेचं ते देखील व्हॅलिड होतं ॲज अ कॅप्टन. ठीक आहे, पंचांचा निर्णय त्यांनी इथे स्वीकारलाय की जर का तुम्ही ओव्हर डिक्लेअर करताय तर त्यानंतर तुम्ही रिव्ह्यू कसा घेऊ शकता. तर एक खिलाडी वृत्ती त्याने देखील दाखवली. फक्त त्याचं एकच म्हणणं होतं की तुम्ही ओव्हर डिक्लेअर करायला नव्हती पाहिजे. तुम्ही त्या अगोदर जर का वाईडचा रिव्ह्यू घेतला असता तरी सुद्धा चालला असता. चला, व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. धावसंख्या ती मात्र 23-23. विजय पवार सध्या फलंदाजी करतोय. यानंतर कळंबोली विरोधात चांदई. एकाच ग्रामपंचायतीमधील 2 संघ. आणखी 2 ताकदवान संघ या कर्जत तालुक्यातील. उद्या कर्जत विरोधात खालापूर. बिग फाईट असेल. आता षटक क्रमांक दुसरं इथे झालंय समाप्त. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या मात्र स्थिरावली ती 23 वर 23. चला, मॅच चालू करा. लगेचच मॅच चालू करा. येस समीर, मला वाटतं या इनिंग नंतर आपण लकी ड्रॉ कडे वळणार आहोत. साठी उद्याच्या रात्रीमध्ये देखील खालापूर तालुक्यातील संघ, कर्जत तालुक्यातील संघ या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील.
अक्षय बैकर आलाय तिसऱ्या षटकात. महेश सावंत आणि विजय पवार. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा आहेत. प्रेक्षक आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. मनसे रायगड चषक. रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्रभाई पाटील यांची ही स्पर्धा. हे तिसरं पर्व या स्पर्धेचं. महाशिवरात्रीचा उत्सव अगदी थाटामाटात आपण इथे साजरा केला आणि पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा देऊया. स्विचिटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे या फटक्यासाठी, परंतु त्याला दिला इथे चकमा. बॉल चाललाय सीमारेषा पार. खरा फिल्डिंग. चौकार. वेगवान चेंडू होता हा. लाईन लवकर मिस केली. थोडा टप्पा मागे ठेवला अक्षय बैकरने. कमबॅक केले. 27 धावा. 27. ढवळेपाडा विरोधात अमराई. एक कर्जत नगर परिषदेमधील संघ आणि दुसरा अंबरनाथ तालुक्यातील. पुन्हा एकदा स्विच हिट मारलाय. बॉल वेगाने चाललाय. थर्डमॅनला बीट करून मागे. चौकार. जमलेल्या माझ्या श्रीमान राजसाहेब ठाकरे यांचे डायलॉग्स प्रश्नच येत नाही. गर्दी म्हटल्यानंतर कोणत्याही पक्षाच्या नेत्याला तुम्ही विचारा, तुम्ही कोणाच्या भाषणाचे फॅन आहात. पहिलं नाव येतं श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर श्रीमान राजसाहेब ठाकरे. लाखोच्या गर्दीला कैद करण्याचं काम श्रीमान राजसाहेब ठाकरेच करतात. मागे शॉट. टर्नमॅनला फेक झाले. बॉलर अक्षय बैकर धावलाय आणि ते महेश सावंत रनआउटच्या स्वरूपात बाद. खेळा लवकरात लवकर. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम आपण सज्ज राहा. श्रीलेवन जयशंकर चांदई विरोधात जानमान कणबोली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी या. सेकंड राऊंडची लास्ट मॅच असेल. पहा प्रेक्षकांची गर्दी क्रीडांगणाच्या बाजूला. उद्याच्या आणि शेवटच्या रात्रीमध्ये तर आणखी क्रीडा रसिक या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होतील. उद्या आवर्जून या. उद्या कर्जत विरोधात खालापूर. एक बिग बॅटल तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. एका बाजूने साहिल लोंगळे, दुसऱ्या बाजूने मयूर पाटील. खरं तर खालापूर टीम मध्ये तुम्हाला रजत मुंडे देखील खेळताना पाहायला मिळाला असतं, परंतु ISPL चालू आहे. रसायनीचे अनेक खेळाडू त्या टीम मध्ये आहेत. खालापूर तालुक्यातील आहेत. लिस्ट तुमच्या समोर आहे. बॅनर लोक सर्वांपर्यंत पोहोचलेत. कर्जत टीम यंग टॅलेंटला घेऊन मैदानात उतरणार आहे. विजय पवार ऑन स्ट्राइक. हा देखील खेळाडू त्या टीमचा सदस्य आणि गोलंदाजी करतोय सध्या. समोर अक्षय बैकर. 31 धावा. कम्मालीचा चेंडू होता. यॉर्कर बॉल ऑप्शनच्या बाहेर. डॉट बॉलची सांगता. या चेंडूंची गरज आहे. 2 चौकार आलेत या ओव्हरमध्ये. 2 चौकार मारले होते महेश सावंतने. स्विचिटचा फटका त्याचा आवडीचा फटका आहे. शेवटचा चेंडू. 31 धावा. सुधीर पवार विजय पवारच्या साथीला. मिस टाइम स्ट्रोक. स्वतः अक्षय बैकर आलाय आणि इथे विजय पवारची विकेट. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 2 बाद 31.
स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहणार आहोत. कित्येक वेळा आम्ही राजकारणी लोकांना पाहिलेलं आहे अनेक स्पर्धांमध्ये, अनेक कार्यक्रमांसाठी, परंतु ही स्पर्धा काहीतरी वेगळी आहे. या स्पर्धेमध्ये शेवटच्या रात्रीमध्ये काल आपण सन्माननीय नितीनजी सरदेसाई साहेबांच्या शुभ हस्ते दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर इथे प्रदान केल्या आणि शेवटच्या रात्रीमध्ये देखील हा कार्यक्रम, हा सामाजिक कार्यक्रम आपण पार पाडणार आहोत. आणि या कार्यक्रमांसाठी काही विशेष अतिथी मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने येणार आहेत. त्यामध्ये किसन जावळे साहेब IAS आहेत, जिल्हाधिकारी रायगड, सोमनाथजी घारगे IPS ऑफिसर आहेत, पोलीस अधीक्षक रायगड, आणि कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विनोददादा पाटील, आणि सर्वाधिक महत्त्वाचे आमचे कोकणचे आयुक्त. बाकफुटला जाऊन कट केलाय, स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. सुधीर पवारचा कॉल आहे, सागर सावंत त्याच्या जोडीला आहे. 2 धावा इथे सहजरित्या जोडल्या जात आहेत. कोकणचे आयुक्त सन्माननीय महेंद्रजी, डॉक्टर महेंद्र कल्याणकर IAS ऑफिसर. म्हणजे भाईंची एक वेगळीच खासियत आहे. हे राजकारणी येतात, नक्कीच ते स्वतः देखील राजकारणी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण अनेक कार्यक्रम घेतोय, परंतु हे IAS IPS ऑफिसर यामधून भाईंना एकच सांगायचे की तुम्ही देखील शिका, तुमचा देखील सन्मान असा इतर स्पर्धांमध्ये करण्यात येईल. त्यासाठी देखील गेल्या वर्षी स्पर्धात्मक शैक्षणिक साहित्यांचं वाटप त्यांनी विद्यार्थ्यांना केलं होतं. बॅटची कडा घेऊन मागे आलाय चेंडू, एक धाव, धावफलक 34. लास्ट ओव्हर कंट्रोल केलंय थोडं अक्षयने. शेवटचे 3 चेंडू चांगले टाकले. विजय पवारची त्याने विकेट घेतली. चला कॅप्टन या दोन्ही टीमचे पुढचे. 34 धावा. सागर सावंत, गणेश जाधव, शेवटचे षटक डवळेपाडा टीम कडून. खोलात टाकला होता चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला, चांगली फिल्डिंग. सुधीर पवार दुसऱ्या धावेसाठी, परंतु थांबवलंय. चांगलं कॉलिंग. धावसंख्या 35, 35. डवळेपाडा टीमची एक रीत अनोखी आहे जी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सर्वांना माहिती आहे की या संघातील प्रमुख खेळाडू ज्यांना बाईक मिळत नाही प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची, त्यांना ते देतात. ही सचिन असेल, सुनील असेल, कित्येकदा आपण पाहिलंय. ही रीत मला असं वाटते या गावाने आणले. यासाठी देखील डवळेपाडा टीमला सलाम असेल. 35 धावा, कारण त्यांना माहिती आहे प्रमुख खेळाडूंनाच बाईक कधी कधी मिळते. वेगवान चेंडू इथे पा, काय शॉर्ट टर्डमॅनला फिल्डिंग केले, जबरदस्त. व्हाईट बॉल इथे कॉल केलाय. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा. शॉर्ट टर्डमॅनचा फिल्डर, खूपच चांगली फिल्डिंग. जर का चेंडू अडवला नसता तर 4 होत्याच. 2 धावा. 37, 37. सिंगल डबल. काहीतरी वेगळं करण्याच्या नादात गणेश जाधव इथे मात्र लाईन गमावतोय. 37, 37 धावा. काय फटका खेचलाय, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय, सीमारेषा पार. कलात्मक टायमिंग प्रॉपर जुळलाय. सागर सावंतचा तडाखा षटकार. सागर सावंत यांच्यासाठी महेश सावंत यांचं मोटिवेशनल कोट्स फार छान होतं. कदाचित याच कोट्स मुळे त्याने आज षटकार मारला असावा. ज्यांनी ऐकलं त्यांना समजलं. 6 धावा इथे जोडल्या जात आहेत. स्कोर जाऊन पोहोचलाय 43 वरती 43. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एक मोठी धावा संख्या उभारली जाते. 43 धावा. नेक्स्ट मॅच जनमान कळंबोली विरोधात श्री 11 जयशंकर चांदई. दोन्ही टीमला आम्ही रिक्वेस्ट करतोय कॅप्टन लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. सेकंड राऊंडची लास्ट मॅच असेल, त्यानंतर एक मॅच बाकी. उद्या ठीक 6:30 वाजता या, कारण उद्या 8 मॅच आहेत. खोदून काढला हा चेंडू. लॉंग ऑफचा फिल्डर आहे, प्रयत्न करतोय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमारेषा पार. 1 बाउन्स. सागर सावंतचा चौकार.
वर्षांचा अनुभव, कित्येक खेळाडूंना घडवलेला अनुभव, नुसता महाराष्ट्र राज्याचा नाही, भारत देशाचा नाही, तर भारताबाहेर जाऊन स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू आहे. लेदर बॉल क्रिकेटर. टेनिस बॉल क्रिकेटमधील अनेक तारे सितारे त्याने घडवलेत. तोच सध्या मैदानावरती खेळतो आपल्या गावाकडून, अमराई गावाकडून. दमदार स्ट्रोक, कव्हर ड्राईव्ह, फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घ्यायची, सागर सावंत तिथे पोहोचलाय. 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी सुधीर पवार पलटलाय. धावा धाव चालू आहे. तिसरी धाव घेताना फलंदाज होतोय बाद. 47 होत्या, 2 जोडल्या जातील. धावसंख्या 49 आणि ते लक्ष सेट करण्यात आलंय जनमान डवळेपाडा संघाच्या विरोधात. 4 ओव्हरमध्ये 50 धावा करायचे. 4 ओव्हर 50. या आपण जाऊया टॉस कडे, जिथे चांदई संघाचे कर्णधार वैभव थेर आणि दुसऱ्या बाजूला दशरथ देशमुख. आणखी एक मोठी लढाई तुम्हाला कर्जत तालुक्यातील 2 नामवंत संघांमध्ये पाहायला मिळेल आणि टॉस इथे संपन्न होईल. 4 ओव्हर 50 धावसंख्येचं लक्ष. जे प्रेक्षक वर्ग आरडाओरड करत होते ते त्या खेळाडूसाठी होतं का? समोर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मधले जो खेळाडू आज बॅट घेऊन येतोय ना, इतर खेळाडूंच्या उद्या जाऊन तो सुपरस्टार होणार आहे. हॅलो होणार. या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तालुका सचिव मंदारजी जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. ओमकार यस आदरणीय मंदारजी जोशी सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आदरणीय मंदारजी जोशी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपलब्ध आहेत. पुन्हा सांगायची गरज नाही ना, राजमुद्रा येते कॉल असेल तो मात्र जवानमान कलंबोले टीमचा आणि आले राजमुद्रा. चला टॉस जिंकलाय दशरथ देशमुख, आपला निर्णय. फिल्डिंग करणार. मला दशरथ देशमुख एक प्रश्न जरूर घेऊन जाईल. आता तसं म्हणायला गेलं तर स्पर्धा आहे ती मात्र आषाढीच्या मैदानावरती भवनाथ क्रीडा मंडळ गारपली आयोजित स्पर्धा आहे, परंतु आता तुमचा जर दोन्ही टीमचा विचार करायला गेला तर एकाच ग्रामपंचायतीत खेळणाऱ्या दोन्ही टीम आहेत. एकीकडे कलंबोली आणि दुसरीकडे आपण पाहतोय चांदाई टीम. काय सांगाल आता पूर्णपणे कशा पद्धतीची व्यूहरचना असेल श्रीलेवन चांदाईच्या विरोधात? चांदाई टीम एकदम चांगल्या फॉर्ममध्ये यावर्षीच्या आणि चांगली टीम आहे, तरी सुद्धा आम्ही त्यांना टफ फाईट करू. वेल वैभव तेरकडे जाऊया. वैभव, पुन्हा एकदा पहिल्या सामन्यासारखाच टॉस गमावलाय. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता? काही नाही, बॅटिंगच केली असते आम्ही सुद्धा टॉस जिंकून. अगदी आता तुमच्या टीममध्ये जर पाहायला गेलं तर यंग टॅलेंट भरपूर आहे आणि त्याच्या एकीकडे विरोधात पाहायला गेलं तर दशरथ देशमुख तुमच्या विरोधात आहेत. एक सिनियर खेळाडू, भरपूर क्रिकेटचा अनुभव आहे, परंतु आता तुमची व्यूहरचना काय असेल त्यांच्या विरोधात? काय नाही, खेळ आहे, जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. गेम आहे, गेममध्ये काही पण होऊ शकतं.
वेल तर हे होते वैभव तेर, दोघांनाही शुभेच्छा असतील. मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. 24 चेंडू आणि 50 धावसंख्येची गरज आहे. टार्गेटला चेस करत असताना आघाडीची जोडी स्ट्रायकिंग एंडवरती सुनील, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती हर्षद आणि विजय पवार, ज्याची पॉवरफुल अशी बॅटिंग आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिली. मनाला भुरळ घालणारे 3 षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिले. त्याच्या हातामध्ये सलामीचं षटक देण्यात आलंय. 12.50 आस्किंग रेटनं धावा चेस करायचे. 2 मिनिटांचा अवधी तुमच्याकडून जरूर घेईल. आपण जाऊया सन्मानक. या ठिकाणी आपण पाहतोय खालापूर तालुका सचिव मनसे आदरणीय मंदारजी देशमुख सर उपस्थित आहेत. यांचा सन्मान करण्याची विनंती. त्याचसमोर त्या ठिकाणी आदरणीय संतोषजी मिरकुटे साहेब उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्याचसमोर आदरणीय अतुलजी बोपी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आणि त्याचसमोर आदरणीय सुयकजी खंडागले सर उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. सुधीर पवार आणि समोर आहे तो सुनील. एक चांगलं विजय पवार. पहिलाच बॉल यावेळेला लॉप केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या मधून इनफिल्डला भेदून मारलेला हा पहिला चौकार. सुनील पवारच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती आलाय तो चौकार सुनीलच्या बॅटमधून. यावेळेला ऑनसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती 4 धावा, दुसरा बॉल डॉट बॉल. 50 धावसंख्येची गरज होती. 22 बॉलमध्ये 46 धावसंख्येची गरज असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय डीप मध्ये, एक खेळाडू मिड विकेटला आणि बाकी 9 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला वेगवान चेंडू, त्याला दिशा देण्याचं काम केलंय. स्क्वेअर लेग मध्ये जातोय आणि हा दुसरा चौकार येतोय सुनील केवणेच्या बॅटमधून. चेंडू येतोय तेवढ्या वेगामध्ये त्याला सन्मान दिला जातोय. सुनील मेरिटनुसार खेळणारा खेळाडू आहे. एक चौकार आपण पाहिला कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर मध्ये, एक पाहिला स्क्वेअर लेग मध्ये. यावेळेला डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेनं ताकदीचा वापर केलाय आणि तिसरा चौकार येतोय सुनील केवणेच्या बॅटमधून. टोलेबाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली फलंदाजी करतोय तो सुनील. एक मॅच्युअर्ड खेळाडू आहे, परिपक्व खेळाडू आहे. आता मात्र कमी गतीने टाकलेला बॉल. पहिले 4 चेंडू वेगवान तेज तरार पाहायला मिळाले. त्यामधील 3 बॉलवरती 3 मोठे फटके, 3 बाउंड्रीज, 3 4 पाहायला मिळाल्या आणि आता मात्र हा कमी गतीने टाकलेला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 12 धावा धावफलकावरती आहेत पहिलं षटक सुरू असताना. चांगला बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 18 चेंडू आता बाकी आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 38 धावसंख्येची गरज आहे. पाहतोय ड्रोन व्ह्यू. अगदी एखाद्या इंटरनॅशनल स्टेडियमचं लुक या स्पर्धेला आणण्याचं काम आमच्या मंडप डेकोरेटर्सनं केलंय. त्यांचं मनपूर्वक कौतुक केलं पाहिजे. आणि हा ड्रोन व्ह्यू मात्र आपल्या कॅमेरामध्ये कैद केला आहे तो आमचे टिंकू लोबी, टिंकू फोटोग्राफर यांनी हे सगळे क्षण आपल्या कॅमेरामध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्यानं कैद केलेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत. अगदी एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या
स्पर्धेचं ज्या पद्धतीनं आपण प्रक्षेपण पाहत असतो त्या पद्धतीनं या मैदानाला मात्र सजवण्यात आलेलं आहे. मैदानाला सभोवताली रोषणाई करण्यात आलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा लुक देण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय आणि याचं सगळं श्रेय स्क्रीनवरती आपण पाहतोय आदरणीय जितेंद्रदादा पाटील आणि त्यांचे सहकारी. 18 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावसंख्येची गरज आहे. निलेश चव्हाणच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय आणि समोर आहे तो हर्षद. हर्षदचा हा बॉल स्टिकरला ब्रश झाला, समोर फ्लाय झाला होता. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 36 धावसंख्येची गरज असेल. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 मोठ्या संघांमधला संघर्ष. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं शेवटच्या क्षणाला सागर सावंतची फटकेबाजी पाहिली. विजय पवारनं दर्जेदार खेळ केला. 49 धावांपर्यंत मजल मारली आणि 50 धावा चेस करत असताना सुनील केवणे आणि हर्षद केवणे या आघाडीच्या जोडीकडून चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला मिळालाय. यावेळेला फसवा चेंडू, कमी गतीने टाकलेला बॉल बॅटला ब्रश होऊन सागर सावंतच्या हातामध्ये आणि या स्पर्धेतला 4था झेल कॅरी करतोय तो सागर आणि पहिला फलंदाज बाद होतोय तो या इनिंग मध्ये. कमॉन डीजे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तर ज्या ढवळेपाळा संघाला या खेळाडूंच्या नावाने ओळखलं जातं, सुनील आणि सचिन, ते दोन्हीही आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या समोर निलेश चव्हाण चांगली गोलंदाजी करत असताना 16 चेंडू शिल्लक आहेत. 36 धावसंख्येची गरज आहे आणि यष्टांच्या पाठीमागून सागर सावंत मात्र फिल्डिंग प्लेस करत असताना 16 चेंडू 36 धावा. आमराई आणि विरोधामध्ये ढवळेपाडा. एक चांगली लढत मैदानामध्ये रंगली जाते. चेंडू फ्लाय झालाय पाठीमागच्या बाजूला. गोल्डन विकेट ऑफ द मॅच. मॅच मध्ये निलेश चव्हाण आपल्या संघाकडून दबाव प्रतिस्पर्धी संघावरती टाकत असताना आणि 0 या धावसंख्येवरती बाद होतोय तो सचिन केवणे. फलंदाज प्रथमेश केवणेच्या बॅटमधून प्रथमेशचे ऑफ साइडला येणारे फटके असतात ना, ते नेहमीच बघण्यासारखे असतात आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून इनसाइड आउटचा आपल्याला षटकार पाहायला मिळाला. हा चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बाउन्स होणारा बॉल विकेटकीपर सागरच्या हातामध्ये. 5 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्यात त्या निलेश चव्हाणनं. 2 महत्वाच्या विकेट त्याला मिळाल्यात आणि आपल्या गोलंदाजी करणाऱ्या अमराई संघाला परत एकदा मॅच मध्ये आणण्याचं काम करतोय.
20 धावा धावफलकावरती आहेत. 13 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे ढवळेपाडा संघाला. या वेळेला बॉलला उडवलं, फेकून दिला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. जसा लांब षटकार मारला होता विजयनं, त्याला ठोक असं प्रत्युत्तर दिलं आज प्रथमेशनं. नेहमीच आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. टीम मीटिंग नको आहे. सागर पंचांकडून या ठिकाणी इशारा येतोय. जी टीम मीटिंग आपण बोलवली आहे, टीम हर्डल जी पाहायला मिळतीये ती त्वरित आपण हटवायची आहे त्या ठिकाणाहून. 2 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या आहे ती 26. 12 बॉल मध्ये 26 धावा झाल्यात. 12 बॉल मध्ये 24 धावा जमा करायच्या आहेत. आक्रमक फलंदाजांचा भरणा असलेला संघ म्हणून ढवळेपाडा संघाकडे नेहमीच पाहिलं जातं. जरी हर्षद बाद झाला असला, सचिन बाद झाला असला, तरी सुनील आणि प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या फलंदाजांकडून फार अपेक्षा असतील. महत्वाचं षटक आणि गोलंदाज अजय पवारच्या हातामध्ये षटक दिलं गेलंय. हे षटक निर्णायक असेल. मॅच मध्ये महत्वाची ओव्हर अजयच्या हातामध्ये देण्यात आली. अजयनं फिल्डिंग फार चांगली केली आज. विजय पवारचा छोटा बंधू अजय याच्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे. मिड विकेटला खेळाडू आहे. एक खेळाडू स्क्वेअर लेग मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक खेळाडू लॉंग ऑनला आहे. एक खेळाडू वाईडिश लॉंग ऑफला आहे. एक खेळाडू कव्हर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉइंट आहे. गलीमध्ये खेळाडू आहे. फ्लाइंग स्लिप आहे आणि एक लेग स्लिप आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस. या वेळेला पिक केलं होतं. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, परंतु समोरच्या दिशेनं चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. आदित्य जाधव म्हणजे अमराई संघाची फिल्डिंगची ही वॉल आहे, क्षेत्ररक्षणाची ही भिंत आहे. कारण आज दर्जेदार क्षेत्ररक्षण आदित्यचं आपल्याला पाहायला मिळालंय. खरा बॉल पाठीमागच्या बाजूला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. निलेश चव्हाण चांगलं क्षेत्ररक्षण. या बॉल वरती येते ती 1 धाव. 2 चेंडूंवरती 2 धावा आल्या. तिसऱ्या पंचांकडे निर्णय रेफर करण्यात आलेला आहे. फुलटॉस बॉल होता. खरं तर हा बिमरचा फेअर डिलिव्हरी आहे की नो बॉल आहे हे चेक करण्यासाठी मात्र tenniscricket.in च्या टीमकडे मात्र डिसिजन रेफर करण्यात आलाय. स्क्रीनवरती आपण पाहतोय आदरणीय जितेंद्रदादा पाटील आणि त्यांचे सहकारी आपल्याला पाहायला मिळतात. आज 8 मार्च जागतिक महिला दिन आणि बरेचसे कार्यक्रम आपल्याला आज संपूर्ण जगभरात पाहायला मिळणार. त्याचबरोबरीनं महाशिवरात्र एक हिंदू धर्मामधील एक मोठा दिवस, मोठा सण आणि बऱ्याचशा गावांमध्ये उद्या आपल्याला जत्रा यात्रा पाहायला मिळणार. अतिशय कुशल तुषारजी सकपाल साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आदरणीय जितेंद्रदादा पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम, त्यांच्या भेटीसाठी बरेचसे त्यांचे सहकारी पाहायला मिळतात. नो बॉलचा इशारा आलेला आहे.
तिसऱ्या पंचांकडून नो बॉलचा इशारा आलेला आहे. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. एकूण धावसंख्या होतीये 29. 21 धावांची अजूनही गरज आहे आणि फ्री हिटचा हा बॉल आहे. फटका हवेत झेल होणार का, परंतु धाव पण कंप्लीट केली आहे. एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये 30. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. दोलायमान परिस्थितीमध्ये सामना आहे. 50-50 प्रमाणामध्ये हा सामना आहे. बॅलन्स अशी मॅच आहे. अजूनही कोणी जिंकलेलं नाही, कोणी हरलेलं नाही. एक चांगलं बॅटल, चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेनं यावेळेला षटकाराचा ढवळेपाडा ब्रँड पाहायला मिळतोय. प्रथमेश केवडे ठोकतोय तिसरा षटकार. सरळ समोर साइड स्क्रीन वरती जाऊन आदळणारा हा षटकार पाहायला मिळाला. काय दर्जेदार फलंदाजी करतोय प्रथमेश. सगळ्यांची मन जिंकतोय. यावेळेला ताकदीचा वापर एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्रॅकिंग असा ड्राईव्ह पाहायला मिळाला. एकच धाव. चांगली फिल्डिंग. अमराई संघाच्या क्षेत्ररक्षणाचं कौतुक केलं पाहिजे. क्षेत्ररक्षणाचा एक स्टँडर्ड त्यांनी या टुर्नामेंट मध्ये मनसे रायगड चषक 2024 स्पर्धेमध्ये सेट केलाय. एका धावेच्या मदतीनं 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. खराब बॉल. मोठा फटका मारता आला नाहीये. विजय त्या ठिकाणी बॉल वरती गेला होता आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली. या 2 धावांच्या मदतीनं 39 धावा धावफलकावरती लागल्यात. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये 6 चेंडू 18 धावांची गरज असताना उमरोली संघाने तो सामना 1 चेंडू आणि 7 धावेपर्यंत आणला होता. आणि मागच्या मॅच मध्ये 8 चेंडू 10 धावांचा देखील बचाव या मैदान 6 चेंडू 8 धावांचा बचाव मागच्या मॅच मध्ये देखील केला गेलाय. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ. यावेळेला बॅकफूट वरून गॅप मध्ये डोक्याचा वापर केलाय. अक्कल लढवली, शक्कल लढवली आणि या वेळेला एक जबरदस्त स्ट्रोक मारलाय फलंदाज सुनीलनं. आणि या 4 धावांच्या मदतीनं ढवळेपाडा संघाची धावसंख्या होतीये ती 43. सात धावांची गरज आहे. सुरुवातीला म्हटलं होतं की सुनील केवणे एक मॅच्युअर्ड खेळाडू आहे, परिपक्व खेळाडू आहे आणि गॅप स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर आहे. 4 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात आणि शेवटच्या बॉलवरती या अगोदर मारलेला चौकार बघण्यासारखा होता. एकूण धावसंख्या 43 झाली आहे. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. सागर सावंत, समीरजी सोमणे सर, महेश सावंतच्या हातामध्ये आता षटक देण्यात आलंय. 6 चेंडू 7 धावा वाचवायच्या आहेत. महेशला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. समोर आहे तो प्रथमेश, ज्यानं 3 षटकार मारलेत. वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती खेळतोय. त्याचबरोबरीनं वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती खेळतोय तो प्रथमेश. पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. महेश खरतर एक फिरकी गोलंदाज आहे. एकाच टप्प्यावरती चेंडू आतमध्ये वळवणं, बाहेर वळवण्याचं कौशल्य त्याच्या बोटांमध्ये आहे आणि पहिला चेंडू त्यांना डॉट टाकलाय. 5 चेंडू आणि 7 धावा. फील्ड पोझिशन मध्ये बदल, थोडासा फिल्डिंग मधून आक्रमक पवित्रा मात्र पाहायला मिळतोय तो अमराई संघाचा.
जागा बनवली, शफल झाला आणि या वेळेला फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडूला उडवला फाईन असा षटकार. पाहायला मिळाला स्क्वेअर ऑफ द विकेट, फाईन लेगच्या डोक्यावरून नजाकतवाला हा षटकार. 49 धावा धावफलकावरती झाल्यात. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 4ही चेंडू डॉट टाकावे लागतील तर सुपर ओव्हर मात्र पाहायला मिळणार. आणि हा सामना जिंकलाय तो ढवळेपाडा संघानं. ढवळेपाडा संघाचं अभिनंदन. अमराई संघानं चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये, त्याबद्दल त्यांचं देखील आभार. हॅलो, येस, थँक्यू सूरज. आपण तुमच्याकडे जरूर बोलूया, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय फार चांगलं व्यक्तिमत्व. अर्थातच एक कर्जतकरांना लज्जतदार पर्वणी, एक स्वादिष्ट रुचकर जेवण ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक वारसा त्यांनी उचललेला आहे. अगदी कर्जत तालुक्याची नव्याने ओळख निर्माण करून देताना दिसून आलेत. घरंदाज मिजाज हॉटेलचे मालक, अर्थातच अख्खा मसूर हे हॉटेलची स्पेशालिटी आहे. आणि खरं म्हणायला गेलं तर ज्यावेळी आपण एंटर करतो, अर्थातच सिनेसृष्टीवरती ज्यांनी मराठी सिनेसृष्टी अधिराज्यांनी गाजवली, नीलूभाऊ फुले यांचा एक पुतळा त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अर्थातच घरंदाज मिजाज हॉटेलचे मालक आदरणीय तुषारजी सकपाल सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल आदरणीय जितूभाई पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण तुषारजी सकपाल सरांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. मॅन ऑफ द मॅच 7 चेंडूंमध्ये 26 धावांचा वादळी खेळ, स्फोटक खेळ ज्याच्या बॅटमधून पाहिला, 4 षटकार ज्याच्या बॅटमधून पाहिले, तो प्रथमेश केवणे ठरलाय सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय गणेशजी भोसले सर उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती.